हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण डबल लेअरच्या इथं अम्ब्रेला स्लीव्ज जे आहेत बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं ऑर्गेन्झा फॅब्रिक घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं 4 फोल्ड कापड इथं घेतलेला आहे, कारण आपल्याला दोन्ही साइडच्या स्लीव्ज एकदमच कट करायचे आहेत। तर त्यामुळे आपण इथं असं 4 फोल्ड कापड घेऊन परत एक फोल्ड आपण याला मारून घेणार आहोत आणि त्यानंतर जे एक टोक आपल्याला पॅक बाजू दिसते तर त्या टोकापासून आपण आपली जी स्लीवची लेंथ आहे तर तिथे घेणार आहोत। तर मी पहिली जी लेअर आहे आपली 6 इंचाची ठेवलेली आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं माप घेऊ शकता। जितकं तुम्हाला ह्याची लेंथ ठेवायची आहे तितकी तुम्ही ठेवू शकता। 8 ठेवू शकता किंवा 8.5 ठेवू शकता। तर मी इथे शॉर्ट स्लीव्ज जे आहे अम्ब्रेला स्लीव्ज इथं बनवणार आहे। तर त्यामुळे मी इथं पहिली लेअर जी आहे 6 इंचाची ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मी असा गोल इथं आकार जो आहे दिलेला आहे। जो शेप आपण इथं मार्किंग केलेला आहे तर दोन्ही साइड आपल्या पॅक बाजू आहेत। ओपन कुठलीही बाजू आपण इथं घ्यायची नाही, तर दोन्ही साइड आपल्या अशा पॅक बाजू यायला हव्यात। तर 6 इंचाचं मी इथं असं मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर पहिली लेअर आपण इथं कट करत आहोत। तर पहिली लेअर जी आहे आपली अशी कट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की दोन्ही साइडचं आपण एकदमच असं स्लीव्ज जे आहे कटिंग करत आहोत। तर आता आपण काढणार आहोत दुसरी स्लीव्ज, जी आपण याच्यापेक्षा सुद्धा शॉर्ट स्लीव्ज घेणार आहोत, कारण डबल लेअर असल्यामुळे इथं आपण जी लेंथ आहे स्लीव्जची तर ती 4.5 इंच घ्यायची आहे। तर परत टोकापासून मी तर 4.5 इंच घेतलेला आहे। तर पहिली जशी आपण लेअर काढली होती तशीच ही दुसरी सुद्धा लेअर आपण अशीच काढून घ्यायची आहे। तर अगदी कापड व्यवस्थित करून आपल्याला ही जी लेअर आहे दुसरी काढून घ्यायची आहे। तर या दोन्हींचा आपल्याला सेंटर पॉइंट असा मार्किंग करायचा आहे। सेंटरला एक डार्क लाईन आपण इथं आखून घ्यायची आहे। तर या साइडला सुद्धा आपण अशी एक सेंटरला डार्क लाईन आखून घ्यायची आहे। आता या सेंटरवरती आपल्याला जी दुसरी लेअर आहे ती सेंटर जो आहे आपला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। तर तुम्ही तो पिनअप सुद्धा करू शकता, पिना लावू शकता। तर आता आपण जे आपलं ब्लाउज तयार केलं होतं तर त्याचा मुंडा एका साइडचा आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे। तर एका साइडचा जो मुंडा आहे तर तो मी मोजून घेत आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा मुंड्याचा जो मेजरमेंट आहे असं घेऊ शकता। तर माझं 11 इंच आलेलं आहे मुंड्याचं माप जे आहे ते। तर आता आपल्याला 11च्या निम्मे इथं माप करायचं आहे। तर माझं आलेलं आहे 5.5 इंच। तर आता इथं बघू शकता की 5.5 इंच जी आहे तर ती माझी दुसरी लेअरच्या खाली येते। तर मी तर 4 इंच घेणार आहे। तर ज्यावेळी थोडंफार आपल्याला जर वाटलं की स्लीव्ज जी आहे थोडी कमी पडत आहे तर आपण नंतर इथे एक्स्ट्रा थोडंसं कट करणार आहोत। पण आता घेताना मी तर 4 इंच घेतलेलं आहे, कारण माझी जी दुसरी लेअर आहे तर ती छोटी आहे। तर त्यामुळे इथे मी 4 इंच घेतलेला आहे। आता जो सेंटर पॉईंट मी इथं बोट ठेवलेला आहे तिथून आपण घ्यायचं आहे 2 इंच त्याच्या खाली। तर इथं बघू शकता मी 2 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर 2-2 इंचावरती आपण असा गोल आकार इथं द्यायचा आहे। तर जसा मी शेप देत आहे तसा तुम्ही इथं देऊ शकता। तर ही जी प्रोसेस आहे तर ती तुम्ही सेंटरच्या वरती घेऊ शकता किंवा सेंटरच्या खाली सुद्धा घेऊ शकता। तर मी खालच्या साईडला हे जे मेजरमेंट आहे तर ते करत आहे। तर असा गोल शेप मी जो आहे तो असा व्यवस्थित दिलेला आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने इथं कट केलेला आहे। तर यामधले आपण एक स्लीव्ज अशी काढून घेणार आहोत, जी मी तुमच्यासोबत इथं दाखवणार आहे आपण मुंड्याला जोडून। तर या दोन्ही बाजूच्या स्लीव्ज ज्या आहेत आपल्या अशा प्रकारे कटिंग झालेल्या आहेत। तर हे जे आपलं गोल आपण आता कट केलं होतं तर तिथून पूर्ण आपण असं टिप मारून घ्यायचे आहे। अगदी किनारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे।
आता त्यानंतर ही जी फ्रिल आहे तर ती सेंटरपासून आपण अशी कट करून घ्यायची आहे। आता इथं बघू शकता की लेयर जे आहेत त्या अशा खूप छान अशा आपल्या पडलेल्या आहेत अम्ब्रेला स्लीव्जला। तर आता आपण हे मुंड्याला लावून बघणार आहोत। तर जो आपला ब्लाऊजचा मुंडा आपण इथं बघितला होता मगाशी मेजरमेंट करून, तर इथं थोडीशी जी स्लीव्ज आहे माझी कमी पडत होती, तर आता अजून आपण थोडंसं इथं एक्स्ट्रा जे आहे अर्धा पाऊण इंच कट करणार आहोत, म्हणजे जे मुंड्याला व्यवस्थित आपली जी स्लीव्ज आहे तर ती परफेक्ट बसेल। तर तुमच्याही मुंड्याला थोडंफार असं स्लीव्ज जे आहे अम्ब्रेला स्लीव्ज कमी पडत असेल तर तुम्ही असं बॉटमपासून अर्धा पाऊण इंच कट करू शकता। तर आता आपण आहे तशी परत टिप मारून घेणार आहोत। तर आता तुम्ही इथं बघू शकता की आपली स्लीव्ज जी आहे अम्ब्रेला स्लीव्ज ती परफेक्ट आपली अशी व्यवस्थितपणे जॉईंट होते मुंड्याला। तर इथं बघू शकता अगदी व्यवस्थित आपली इथे जॉईंट झालेला आहे। तर मुंड्याला थोडंसं कापड इथं आपलं स्लीवचं कमी पडत होतं, यासाठी आपण थोडं कट केलं होतं। तर ती टिप जी आहे परत आपण इथं अशी म्हणजे दोन्ही जी लेयर आहेत त्या परत आपण इथं जोडून घ्यायच्या आहेत। तर इथे मी घेतलेली आहे आपली सिंपल स्लीव्ज, जशी की आपण प्रत्येक ब्लाऊजला इथं तयार करतो तशी मी इथं स्लीव्ज जी आहे तयार केलेली आहे। 3.5 इंचाची स्लीव्ज जी आहे मी इथं तयार केलेली आहे। तर तुम्ही ह्यापेक्षा सुद्धा शॉर्ट स्लीव्ज जी आहे तयार करू शकता अम्ब्रेला स्लीव्जच्या आतमध्ये। आणि ही जी फ्रिल आहे तर वरच्या साईडनं आपण अशी लावून घ्यायची आहे याला। तर ह्या स्लीवचा सुद्धा सेंटर पॉईंट काढून बरोबर हा सेंटर पॉईंट आपण असा जोडून घ्यायचा आहे याला। जर तुम्हाला आतमध्ये स्लीव्ज लावायला नको असेल तर ते तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, आहे तशी अम्ब्रेला स्लीव्ज तुम्ही मुंड्याला जोडू शकता। तर वरून आपण अशी टिप मारून घ्यायची आहे स्लीव्ज आपली अशी ठेवून। तर तुम्ही बघू शकता की आपली जी स्लीव्ज आहे व्यवस्थित परफेक्ट अशी अम्ब्रेला स्लीव्ज आपल्या स्लीव्जला सुद्धा अटॅच झालेली आहे। तर आता आपण ही लावून घेणार आहोत आपल्या ब्लाऊजला। तर या ब्लाऊजचा जो बॅकनेक जो आहे तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला या बॅकनेकचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तो तुम्ही बघू शकता। तर आता सेंटर पॉईंट पासून आपण ही जी स्लीव्ज आहे अशी लावायला चालू करायची आहे। तर अगदी लावताना सुद्धा आपल्याला इथं अर्धा इंचाचा स्पेस धरूनच लावायचा आहे। तर आता दुसरी सुद्धा साइड आपण अशीच लावून घेणार आहोत। तर आता तुम्ही तर बघू शकता की आपली स्लीव्ज जी आहे खूप छान अशी सेट झालेली आहे। आपल्या ब्लाऊजला जे आहे व्यवस्थित अशी लावून झालेली आहे, कुठेही आपल्याला कापड जे आहे कमी पडलेलं नाही, अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपली जी स्लीव्ज आहे ती तयार होते। तर आता आपण फिटिंगची एक टिप सुद्धा इथं मारून घेणार आहोत। तर आता आतल्या सुद्धा साइडने आपण अशी एक फिटिंगची दाबटीप मारून घेणार आहोत। तर आतल्या साइडने सुद्धा मी अशी फिटिंगची एक दाबटीप जी आहे मारून घेत आहे। तर आता फिनिशिंग बघू शकता तुम्ही आपल्या स्लीव्जचं। तर याला मी नंतर पिको करून घेणार आहे। तर आता ही जी स्लीव्ज आहे पिको केल्यानंतर आणि घातल्यानंतर ह्याचा लुक कसा येतो तर तोही तुम्ही तो बघू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल